Module 2, working with functions, logical functions. First आहे AND function. AND function मध्ये आपण ज्या काही कंडिशन्स देणार त्या सगळ्याच्या सगळ्या मॅच होत असतील तरच AND फंक्शन त्याचा रिझल्ट ट्रू म्हणून रिटर्न करतो. एखादी जरी कंडिशन मॅच होत नसेल तरी AND फंक्शन त्याचा रिझल्ट फॉल्स म्हणून रिटर्न करणार. म्हणजेच AND function returns true if all conditions are true and returns false if any of the condition are false. आता आपण इथे AND function मध्ये ॲक्च्युअल कंडिशन देणार आहोत. आपल्याला इथे असं द्यायचं आहे C15, D15 आणि E15 मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आहे का. आता आपण इथे कंडिशन देणार. फॉर्म्युला टाईप करायचं आहे इज इक्वल टू AND ब्रॅकेट मध्ये कंडिशन देणार C15 यातली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आहे का, एक कंडिशन दिली, कॉमा सेकंड कंडिशन D15 मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आहे का, कॉमा E15 मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आहे का, ब्रॅकेट क्लोज, एंटर. रिझल्ट आलाय फॉल्स. आता C15 मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आहे, D15 मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 नाही आहे आणि E15 मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आहे. म्हणजे 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत, 2 मॅच झाले, 1 मॅच झाली नाही आहे, म्हणून रिझल्ट आला फॉल्स. आता फॉर्म्युला आपण कॉपी करूया. सेकंड रो मध्ये कंडिशन ट्रू आलेली आहे. C मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आहे, D मधली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 आणि E मधली व्हॅल्यू सुद्धा ग्रेटर दॅन 40 आहे. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही कंडिशन मॅच झालेल्या आहेत, म्हणून रिझल्ट ट्रू आलेला आहे. हे होतं लॉजिकल फंक्शनचं AND फंक्शन.